नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की गुंजा वहिनींना म्हणते, अहो काकी तुम्ही जरा शांत व्हा. त्यावर काकू गुंजावर खूपच भडकतात आणि म्हणतात, ए गुंजा तू गप्प बैस, हा आमच्या घरचा मामला आहे. तू काहीही बोलू नको, बाहेरून आलेली कुठली आणि किती गावंढळ आहेस, असे काकू गुंजाला खूप बोलत असतात. त्यावर लगेच काकू म्हणतात, भाऊजी बघितलं ना हिशोबाची वही, जेमतेम आपल्याला सध्या लगेच 5 लाख रुपये लागतील आणि नाही दिले तर आपण तोंडावर पडू. मग काय, माझा सोबत आहेच कर्ज काढायला. तो की नाही मोठ्या नोकरीला आहे ना, एक फोन केला की लगेच कर्ज मिळते. हो की नाही भाऊजी, मी बरोबर बोलते ना? त्यावर लगेच कबीर म्हणतो, मी किती वेळा सांगितले, माझ्या लग्नासाठी कुणीही कर्ज काढण्याची गरज नाहीये, मी माझं माझं बघून घेईन. त्यावर काकू म्हणतात, हो का, तुम्ही तुमचं बघितलं असतं ना तर आज आमचा मोठा बंगला असता. त्यावर हे ऐकून सर्वांना खूपच वाईट वाटते. तर लगेच मधू म्हणते, वहिनी तुम्ही असं काय बोलताय, सुबोध आणि रेशीमच्या लग्नात आम्ही काहीच मदत केली नाही का? त्यावर वहिनी म्हणतात, केली ना, पण कबीर नोकरीला लागल्यापासून एकदा तरी त्याने घरात कशाला हातभार लावलाय का? त्यावर कबीरचे बाबा म्हणतात, अहो वहिनी, फक्त सुबोधच हातभार नाही लावत घरात, माझे पण पैसे आहेत, मला फंड भेटला होता, मी पण माझे पैसे वापरले घरात. त्यावर सुबोध म्हणतो, अगं आई असं काय करते, एकदा का लग्न झालं ना की कबीर आपोआप घरात पैसे देऊ लागेल ना. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, हो तू तर खूपच मूर्ख आहे, यांनी लग्नाआधी कधी देऊ दिले नाही त्याला पैसे आणि आता लग्न झाल्यावर तो पैसे देणार आहे का? मग लगेच कबीर म्हणतो, अहो काकू तुम्ही बघितलं ना, मी 5 लाखाचा चेक दिला ना त्या माणसाला. त्यावर लगेच काकू म्हणतात, हो दिला ना, पण तेच 5 लाख तुला परत करणार होते तुझे आई वडील. तू खूप नशिबान आहे, एकुलता एक आहे ना, तसे आमचे मुले काय उकिरड्यावरच पडले. त्यावर लगेच मधू म्हणते, वहिनी सुबोध आणि रेशीम माझी मुलं नाही आहेत का, मी कधीच त्यांना माझी दिराची मुलं आहेत असं समजलं नाही. त्यावर काका म्हणतात, विजया गप्प बैस, घरात पैसा आल्यानंतर तो तुझा माझा नसतो, तो सगळ्यांचा मिळून एकत्र असतो. त्यावर वहिनी म्हणतात, घ्या कोण बोलतंय, ज्याला 1 रुपया कमवण्याची अक्कल नाही ते बोलतंय आता. त्यावर अशोक खूपच भडकतो आणि लगेच उठून उभी राहतो आणि वहिनींवर ओरडतो आणि म्हणतो, बास वहिनी, बास झालं, आम्हाला बोललात ते आम्ही ऐकलं, परंतु आता दादाला एकही शब्द बोलायचं नाही. आणि तुम्ही सुबोधने केलेली यादी दाखवली, हिशोबाची वही दाखवली, परंतु आमची हिशोबाची वही दाखवू का तुम्हाला, आम्ही किती खर्च केलेला आहे? त्यावर लगेच वहिनी म्हणतात, तुम्ही जे केलंय ते तुमच्या भावासाठी केले. मग लगेच मधू म्हणते, मग वहिनी सुबोधचे आम्ही काका काकू नाही आहोत का? त्यावर लगेच वहिनी म्हणतात, हो मग कबीरचे पण आम्ही काका काकू आहोत ना, हे तो विसरून गेला की काय? त्यावर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, बास, इतकं विष भरलंय तुमच्या मनात, याचा अर्थ तुम्हाला आमच्याबरोबर राहायचंच नाही. बाद झाले, आता खूप झालं ही एकत्र कुटुंब पद्धती, खड्ड्यात गेली आता एकत्र कुटुंब पद्धती, आता आपण वेगळं व्हायचं आहे. त्यावर लगेच काका म्हणतात, अरे अशोक, यावर काहीतरी निदान काढू, तू गप्प बैस. लगेच वहिनी म्हणतात, आला भावाचा पुळका, आपल्या पोराच्या डोक्यावर ओझं बनायचं कळत नाही यांना काही. यांच्या लेखी एकत्र कुटुंब पद्धती म्हणे, म्हणजे माझ्या सुबोधने एकट्याने कमवायचं आणि या सर्व लोकांनी बसून खायचं. त्यावर लगेच हे सर्व ऐकून काकांना खूपच राग येतो. काकू म्हणतात, वाळवीसारखं घर पोखरताय तुम्ही. तर आता मात्र काकांचा ताबा सुटलेला असतो, आता त्यांना काकूचा एकही शब्द ऐकवत नसतो. त्यामुळे लगेच काका उठून उभी राहतात आणि लगेच काकूंच्या खाडकान एक कानामागे ठेवून देतात. तर हे सर्व बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, दादा तू काय करतोयस? तर वहिनी ह्या शांतपणे काहीही न बोलता गुपचूप खुर्चीवरती जाऊन बसतात. तर काका हे खूपच भडकलेले असतात, कारण आता घराचे 2 तुकडे होणार हे त्यांना सहन होत नसतं. तर लगेच मधू काकांना शांत करते आणि खाली बसवते. तर लगेच कबीर हे सर्व बघत असतो आणि तो वहिनींजवळ येऊन बसतो आणि म्हणतो,
माझ्या लग्नामुळे जर या घराचे 2 भाग पडणार असतील तर मी हे लग्नच आत्ताच्या आत्ता मोडून टाकतो. तर हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच अशोक, मधू म्हणतात, कबीर तू काय करतोयस? त्यावर कबीर म्हणतो, मृण्मयी आणि मला या एकत्र कुटुंबात राहायचं होतं, पण आता हे कुटुंब जर राहिलं नाही तर आमचं लग्नसुद्धा होणार नाही. त्यावर लगेच गुंजा म्हणते, अहो साहेबा, असं वंगाळवाने विचार नका करू, काहीतरी मार्ग काढू आपण. त्यावर कबीर गुंजावर खूपच भडकतो आणि म्हणतो, तुला कोणी विचारलंय? तू का मध्ये बोलतेस? मग कबीर म्हणतो, हे घर एकत्र ठेवण्यासाठी हे लग्न मोडलेलंच बरं. हा एकच मार्ग आहे. घराच्या वाटणीची रेघ जमिनीवर पडण्यापेक्षा ती कुणाच्या तरी मनात पडलेली असते आणि ती आता काकूच्या मनात पडली. त्यामुळे ती रेघ आता आपल्याला पुसायलाच हवी. त्यामुळे हे लग्न होणार नाही. तर लगेच मधू म्हणते, अरे कबीर प्लीज माझं ऐक, असं करू नको. त्यावर कबीर म्हणतो, आता कोणीही काहीही बोलणार नाहीये आई. तर गुंजा मनाशीच म्हणत असते, हे काय विपरीत घडतंय? मृण्मयीचं आणि साहेबांचं लग्न व्हायलाच पाहिजे. हा खाचखोळ्यांचा डोंगर कसा काय उभा राहिला? पण पैसा नाही तर लग्नही होणार नाही. काय करायचं? तर लगेच इकडे कबीर हा मृण्मयीला फोन लावत असतो आणि मृण्मयी म्हणते, अरे बोल ना. त्यावर कबीर म्हणतो, प्लीज रिॲक्ट करू नको. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? त्यावर मृण्मयी म्हणते, हो, माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरती विश्वास आहे. मग कबीर म्हणतो, मग ऐक, लग्नासाठी आमच्याकडे पैसे रेडी नाहीत. त्यामुळे घरात खूप मोठे वाद निर्माण झालेले आहे. म्हणून आता सध्या आपलं लग्न होऊ शकत नाही. मग मृण्मयी म्हणते, अरे पण नेमकं झालंय काय? त्यावर कबीर म्हणतो, आमच्या घरातील पैसे चोरीला गेले. तर मृण्मयी म्हणते, काय? पैसे कसे काय चोरीला गेले? त्यावर कबीर म्हणतो, ते सर्व मी तुला नंतर सांगेन, पण मी आत्ता तुला एवढंच सांगतोय की जोपर्यंत घरातले वाद मिटत नाही तोपर्यंत हा विषय इथेच थांबणार आहे आणि मायावहिनींना तू यातलं काहीही सांगू नको. माझं कर्तव्य होतं तुला सांगण्याचं, ते मी केलंय. तुला जरा धीर धरावं लागेल. त्यावर मृण्मयी म्हणते, लग्नासाठी कबीर? तर कबीर म्हणतो, हो. मृण्मयी, जोपर्यंत मी पुढचे अपडेट देत नाही तोपर्यंत तुला धीरच धरावं लागेल. मृण्मयी म्हणते, अरे काय बोलतोयस तू? तर कबीर म्हणतो, हो मृण्मयी, आता मी सांगत नाही तोपर्यंत लग्नाचा विषय काढायचा नाही. त्यावर मृण्मयी म्हणते, अरे आपण काहीतरी मार्ग काढू, प्लीज असं नको बोलू तू. मी माझ्या बाबांना सांगते, ते नक्की यावर काहीतरी मार्ग काढते. त्यावर कबीर म्हणतो, नाही, त्याची काही गरज नाही. प्रत्येक वेळेस आम्ही मदत नाही घेऊ शकत. जोपर्यंत माझ्या घरातील प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपलं लग्न होणार नाही. प्लीज सॉरी मृण्मयी, मला माफ कर. हे बघ, मला माझ्या घराचे 2 तुकडे करून आपल्या लग्नाचे 2 वाजंत्री नाही लावायचे. त्यामुळे सध्या हा विषय नको. मी नंतर बोलतो तुझ्याशी, असे म्हणून फोन बंद करतो. तर मृण्मयी लगेच म्हणत असते, अरे कबीर माझं ऐकून तर घे ना. तर मृण्मयी फोन बंद झाल्यानंतर खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर इकडे गुंजा रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते आणि तिला वहिनींचे सर्व बोलणे आठवत असते. घरात किती वाद झाले हे सर्व तिला आठवत असतं. मग लगेच ती देवी आई समोर जाते आणि देवी आईला म्हणते, देवी आई, जेव्हा मी या घरात आले तेव्हा मला एकत्र कुटुंब पद्धती माहीत झाली. एकमेकांनी एकमेकांना किती जीव लावायचं हे सर्व कळले आणि आता हेच घर मोडायला निघालंय. प्लीज देवी आई, काहीतरी कर. हे घर मोडण्यापासून थांबव, काहीतरी रस्ता दाखवतोच. असे म्हणून गुंजा खूप रडत असते. तर लगेच तिला आठवते की माया मामी मला 10 लाख देणार आहे, परंतु असे कुणाकडून फुकटचे पैसे घ्यायचे नसतात. पण काय करू, हे पैसे जर घेतले तर साहेबाच्या लग्नासाठी कामं येईल. त्यामुळे देवी आई, हे पाप तू माझ्या डोक्यावर ठेव, परंतु मला इथून जावंच लागेल आणि हे पैसे साहेबाच्या लग्नासाठी कामं येतील. माझ्या प्रेमासाठी मला हा निर्णय घ्यावाच लागेल. मग गुंजा लगेच तिचे सर्व सामान भरत असते. तर तिला त्या घरात आल्यापासून सर्वांबरोबर घालवलेले सर्व क्षण, कबीरबरोबर घातलेले सर्व आठवणी तिला सर्व आठवत असतं. मग लगेच गुंजा तिचं गाठोडं भरते आणि तिथून निघते. तर त्यानंतर ती मायाच्या घरी आलेली असते. तर माया वरती जात असताना गुंजा म्हणते, मॅडम. तर माया म्हणते, कोण आहे?
तर गुंजा म्हणते मी आहे मॅडम, माझं एक काम होतं. त्यावर माया लगेच गुंजाकडे येते आणि म्हणते काय काम आहे तुझं आणि आत्ता यावेळी एवढ्या उशिरा का आली आहेस तू. तर लगेच गुंजा ही खाली मान घालून बघत असते. तर मायानेही ओळखून घेतलेलं असतं की गुंजा कशासाठी आली. त्यानंतर मित्रांनो पुढील भागात गुंजा पैशाची बॅग घेऊन पायरीवरती ठेवते आणि म्हणत असते बा हे पैसे तुमच्या लग्नासाठी कामं येतील. तर मायाने तिला 10 लाख देऊन कपिल आणि मृण्मयीच्या आयुष्यातून कायमचं निघून जायला सांगितलेलं असतं. मग लगेच गुंजा ती बॅग दरवाजापाशी ठेवते आणि म्हणत असते साहेबा तुमचं प्रेम आणि या घरचे माया इतकी लावली की माझा पाय निघाना नाही झालाय, परंतु आता मला जावंच लागेल. या घराने लावलेली माया माझ्या पायात अडकून पडली, परंतु काय करणार, माझ्या साहेबाच्या प्रेमाखातर मला इथून निघून जावंच लागेल. मी हे पैसे त्यांच्या लग्नासाठी ठेवलेत आणि आता त्यांचं लग्न होणार आहे आणि साहेबा सुखाने संसार करा असे म्हणून लगेच गुंजा तिथून निघते. तर मित्रांनो कबीर आता गुंजाला डोंगरवाडीला जाण्यापासून थांबवणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.